₹1 पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. उर्वरित पीक विमा वाटपाची तारीख अखेर ठरली. या दिवशीपासून चालू होणार वितरण. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता सरसकट पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्यात एकूण 4 ट्रिगर अंतर्गत 3,802 कोटी 42 लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आतापर्यंत 3,283 कोटी 91 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले असून यामधील जे काय 518 कोटी जे काय आहे ते उर्वरित 91 लाख शेतकऱ्यांना आता वितरित करण्यात येणार आहे. सरकार शेवटचा 1,000 कोटीचा हप्ता आता त्या ठिकाणी विमा कंपन्यांना देणार आहे. हे वितरण नेमकं कधी सुरू होणार, कोणते जिल्हे पात्र असणार, कोणते शेतकरी पात्र असणार, सविस्तर अपडेट जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. उर्वरित पीक विमा वाटपाचा मार्ग आता मोकळा झाला असून यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणे पश्चात तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना एकूण 3,802 कोटी 42 लाख रुपये ही त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपोटी 2,569 कोटी 7 लाख रुपये, मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी 760 कोटी 60 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसानीपोटी 79 लाख आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित 6 कोटी 45 लाख असे एकूण 3,283 कोटी 91 लाख रुपये शेतकऱ्यांना जी काही विमा भरपाई आहे ती त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे. आणि याच माध्यमातून या चारही घटकाच्या नुकसानीपोटी 518 कोटी 91 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले नाहीत. राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 1,000 कोटी रुपयांच्या हप्त्यानंतर ही प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल असं कृषी विभागाने त्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. यासोबतच आपण जर का पाहिलं तर कंपन्यांशी झालेल्या करारानुसार एकूण विमा हप्त्यांमधून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेच्या 20% रक्कम शेतकऱ्यांना नफा म्हणून ठेवता येते. यंदाच्या हंगामात 3,802 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे 3,800 कोटी रुपये शिल्लक राहतात. त्यातून कंपन्यांचा 20% नफा जर वगळला तर उर्वरित 2,300 कोटी रुपये राज्य सरकारला त्या ठिकाणी परतावा मिळणार आहे. यासोबतच आपण जर का पाहिलं तर पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा हप्ता जो काय आहे तो 1,000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कंपन्यांकडे जमा होईल असं एकूण त्या ठिकाणी चित्र दिसतंय. आणि या हप्त्यातून नुकसान भरपाई जर वगळली तर राहिलेल्या रकमेतील 20% रक्कम कंपन्यांच्या नफा गृहीत धरल्यास कंपन्यांना राज्य सरकारला सुमारे 2,300 कोटी रुपयांचा परतावा त्या ठिकाणी आता मिळणार आहे. आणि हे जे काही 2,300 कोटी रुपये पीक विमा योजनेतून राज्य सरकारचा नफा मिळणार आहे, हे राज्यात 2024च्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 8,063 कोटी 56 लाख रुपयांचा एकूण विमा कंपन्यांचा हप्ता त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात 400 कोटी रुपयाची बचत झाली आणि त्यानुसार हा विमा हप्ता आता 7,600 कोटी रुपयांवर त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. यानंतरच राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात कंपन्यांना 6,584 कोटी 92 लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही सुमारे 1,000 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला नाही. आणि त्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात आलेला हा जो काय प्रस्ताव आहे तो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव एकदा मंजूर झाला तर येत्या 2-3 दिवसात कंपन्यांना हा शेवटचा 1,000 कोटीचा हप्ता मिळेल असं त्या ठिकाणी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. आणि हा एकदा जर हप्ता जर का मिळाला तर उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा वितरणाचं काम येत्या 2-3 दिवसापासून त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे. आणि उर्वरित जे काही शेतकरी राहिले आहेत त्यांना पीक विमा वितरणाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा हा त्या ठिकाणी आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निश्चिंत राहायचे, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा हा त्या ठिकाणी आता मिळणार आहे.